तुम्हाला कधी असं वाटलंय का की काही लोक कायम श्रीमंत कसे असतात, त्यांचं यश, त्यांचा पैसा जणू काही रहस्यच आहे. पण खरं काय? आज आपण जाणून घेणार आहोत अशा 7 गोष्टी ज्या श्रीमंत लोक जगापासून लपून ठेवतात. नंबर 1, ते कमावल्यापेक्षा कमी खर्च करतात. हो, खरंच कदाचित तुम्हाला त्याबद्दल आश्चर्य वाटू शकतं की एवढं लक्झरी जीवन ते जगू नये ते श्रीमंत कसे असतात. ते सगळ्यात पहिले ते कमावच्या आधी ते खर्चाची प्लॅनिंग आधीच करून ठेवत असतात. श्रीमंत लोक कधी आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात. त्यांना ब्रँडेड कपडे, कार्स, गाड्या असतात, पण ते त्याचा शो ऑफ करण्यासाठी नाही, त्यांची हाऊस म्हणून करतात. पण कधी फक्त देखाव्यासाठी एक कोणती गोष्ट ते खरेदी करत नसतात. नंबर 2, त्यांच्याकडे अनेक उत्पन्नाचे स्रोत असतात. एक नोकरी किंवा एकच व्यवसाय इतकंच समाधान मानत नाही. आता ते वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवतात. त्यामध्ये शेअर्स, रिअल इस्टेट, स्टार्टअप्स, अगदी NFTs पर्यंत. आता एकाच बिझनेसवर जर का अवलंबून राहिलं किंवा एका सोर्स ऑफ इन्कमवर थोडं प्रॉब्लेम असू शकतो. कारण की लॉकडाऊनमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे नोकरी करत होते त्यातल्या त्यात त्यांचा फक्त एकच इन्कम सोर्स होता, तो म्हणजे आपली नोकरीमधून येणारी जी काही सॅलरी आहे, जी काही इन्कम तोच मेन म्हणजे इन्कम सोर्स होता. पण जेव्हा लॉकडाऊनमुळे लोकांचे जॉब्स गेले त्यानंतर ते एकदम जवळजवळ तिथे बँकरप्ट झाले आणि त्यामुळे हे जास्तीत जास्त इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी आणि इन्कम सोर्स बनवतात, जेणेकरून एक इन्कम सोर्स जर त्यांचा बंदही झाला तर दुसरा इन्कम सोर्स चालू राहतील आणि पुढचं जीवन आरामात जगू शकतील. नंबर 3, ते सतत शिकत राहतात. आता श्रीमंत लोक म्हटल्यावर त्यांना फार काही एवढी मेहनत जेवढी एक नॉर्मल मिडल क्लास होतं तेवढी मेहनत तर त्यांना करायची गरज नसते, पण ते नेहमी शिकत असतात. श्रीमंत लोकांची टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी आणि वाचनाचं प्रमाण जास्त असताना आपल्याला असं दिसून येतं. ते यशस्वी लोकांच्या सवयी, मार्केट ट्रेंड्स, गुंतवणूक यावर नेहमी शिकत असतात आणि विविध प्रकारचे जे इन्व्हेस्टमेंट, फायनान्स रिलेटेड बुक्स ते नेहमी वाचत असताना आपल्याला दिसून येतात. नंबर 4, योग्य लोकांशी संबंध ठेवतात. नेटवर्किंग, ते आपला वेळ नेटवर्किंगमध्ये घालवतात. ज्याप्रमाणे आपण नॉर्मल व्यक्ती, खास करून मिडल क्लास, आपल्या मित्रपरिवार आणि फॅमिलीसोबत वेळ घालतो ते काही चुकीचं नाही, पण जास्तीत जास्त वेळ आपल्या फायदेशीर कसा असू शकतो, विरंगुळा, एंटरटेनमेंट हे जेवढं पुरते तेवढं ठीक आहे, पण नेटवर्किंग जिथे त्यांच्या फायनान्स, बिझनेसबद्दल बेनिफिशियल ठरतो अशा ठिकाणी ते नेटवर्किंग करतात. नंबर 5, ते सोशल मीडियावर त्यांचं प्रदर्शन करतात. खरे तर श्रीमंत लोक सोशल मीडियावर स्टेटस अपडेट्स ठेवताना आपल्याला क्वचित काय दिसतच नाही. त्याचा फोकस लाईक्सवर असतो, तर असेट्सवर असतो, इन्कम जनरेशनवर असतो, वेल्थ क्रिएशनवर आपल्याला दिसून येतो. नंबर 6, ते मानसिक आरोग्यावर काम करतात. श्रीमंती एक केवळ बाहेरची गोष्ट नाही तर ती आतून सुरू होती आणि स्वतःला जर का आतून जागरूक ठेवायचं असेल, स्वतः जर का स्वस्थ ठेवायचं असेल, ते मेडिटेशन, जर्नलिंग आणि व्यायाम करून स्वतःच्या मनाला सशक्त ठेवताना आपल्याला श्रीमंत लोक नेहमी दिसून येतात. नंबर 7, त्यांचं आर्थिक नियोजन जबरदस्त असतं. आता आर्थिक नियोजन हे काय शिकायची गरजच नाही, कारण आर्थिक नियोजन ही श्रीमंताचं सगळ्यात पहिलं आणि मुख्य कामपैकी एक असते. ते मिळालेल्या प्रत्येक पैशाचे योग्य नियोजन करतात. बजेट, सेव्हिंग्स, इन्शुरन्स, पासिंग इन्कम सगळं ठरवूनच. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट फार आश्चर्यचकित वाटेल की जे आतापर्यंत श्रीमंत लोक झालेत, मिलियनियर, मल्टीमिलियनियर एवढ्यापर्यंत की बिलियनियर सुद्धा, ते शक्यतो इन्कममधून एक्सपेन्सेस मायनस करून मग उरलेली रक्कम इन्व्हेस्ट न करता जेवढी इन्कम झाली त्यामधून आधी इन्व्हेस्टमेंटचा एक हिस्सा बाजूला काढून मग जे पैसे उरलेले असतात त्यातून मग ते त्यांचे एक्सपेन्सेस ठरवत असतात, हे आपल्याला दिसून येतं. तर या गोष्टी खऱ्या श्रीमंतीकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. त्यांनी यश मिळवले, तुम्ही मिळू शकता. या 7 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्हाला लगेच समजली आणि आता तुम्ही सुद्धा यावर अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि खरं बोलतो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.